नफ्यात तोटा तो व्यावसायिक होता. या जगात ना एकच देव, तो म्हणजे पैसा. लोकांच्या मनात ना धड 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 असं होत, पण माझ्या मनात छम 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 असं होत. मी एवढा पैसा कमावणार, एवढं द्रव्य कमवणार ना मी, साक्षात साक्षात कुबेराला देखील माझ्याकडून कर्ज घ्यावं लागेल. आणि या तीनही लोकांचा मी अनभिक्षित, हो अनभिक्षित सावकार होणार आहे. नक्कीच मी सावकार होणार. ये नोकरा, कर्माशया इकडे बाजूकडे. कर्ज घेतलं होतंस, कधी फेडणार आहेस? कर्ज घेताना तुम्हाला लक्षात येत नाही, आणि आता मुद्दल द्यायची वेळ आली तर पळून चालला होतास. पळून चालला होतास. आणि तुला आधीच सांगितलं होतं ना मी, दिलेल्या वेळेत जर पैसे परत दिले नाहीस तर चक्रवाढ व्याज लावीन. बसा बसा. आता तू आणि तुझ्या पुढच्या 2 पिढ्या या मुद्दलाच्या व्याजापर्यंत ना हे पोचूच शकणार नाहीये. काय कर, होम कर, हवन कर, तांत्रिकाला बोलव, काहीही कर, मला कशाचाही फरक पडत नाही. कळलं का? अरे असे अनेक लोक येतात, त्यांना व्याजावर पैसे देतो मी, आणि मग येतात माफी द्या सरकार. काय करायचंय ते कर. नाही, माझी चूक झाली. अरे तुझ्यासारख्या भिकारड्या माणसाला मी कर्ज दिलं, ते माझी चूक झाली. चल